श्री स्वामी समर्थ. मकर संक्रांत आणि एकादशीचा दुर्मिळ योग. प्रत्येक आईने आपल्या मुलावरून ओवाळून टाका, ही एक गोष्ट कायमचे दूर होईल दुःख आणि दारिद्र्य. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवर. या वर्षीची मकर संक्रांत ही साधीसुधी नाही. अनेक वर्षानंतर असा योग जुळून आला आहे जो तुमच्या कुटुंबाचं भाग्य पलटू शकतो. मकर संक्रांत आणि एकादशी हा तो दुर्मिळ योग आहे जिथे सूर्यदेव आणि भगवान विष्णू या दोघांचा आशीर्वाद एकाच वेळी आपल्याला मिळणार आहे. आजचा हा व्हिडिओ प्रत्येक आईसाठी, प्रत्येक गृहिणीसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. जर तुमच्या मुलांच्या प्रगतीत अडथळे येत असतील, घरात सतत पैशाची चणचण भासत असेल किंवा विनाकारण कटकटी होत असतील, तर आज मी तुम्हाला एक असा गुप्त उपाय सांगणार आहे जो पिढ्यानपिढ्या चालत आलेला आहे. पण लक्षात ठेवा, हा उपाय करण्याची एक विशिष्ट पद्धत आणि वेळ आहे. ती चुकली तर फळ मिळणार नाही. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण मध्यभागी मी अशा काही गोष्टी सांगणार आहे ज्या तुम्हाला यापूर्वी कोणीच सांगितल्या नसतील. पुढे जाण्यापूर्वी कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ आणि ओम नमो भगवते वासुदेवाय लिहायला विसरू नका. तुमच्या एका कमेंटमुळे तुमची श्रद्धा फळाला येईल. व्हिडिओला आत्ताच लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. संक्रांत म्हणजे सूर्याचे उत्तरायण, पण जेव्हा याला एकादशीची जोड मिळते तेव्हा ब्रह्मांडात एक वेगळीच ऊर्जा निर्माण होते. तुम्हाला माहीत आहे का, आपल्या शास्त्रात असं म्हटलं जातं की या दिवशी केलेली एक छोटीशी कृती 7 जन्माचे दारिद्र्य पुसून टाकू शकते. अनेकांना प्रश्न पडतो की आम्ही पूजा करतो, दान करतो, पण फरक पडत नाही. कारण आपण वेळ आणि वस्तू यांची सांगड घालत नाही. आज मी तुम्हाला त्या एका वस्तूबद्दल सांगणार आहे जी तुमच्या मुलांच्या वरून ओवाळून टाकल्यास त्यांच्यावरची इडापिडा, नजरदोष आणि ग्रहांचे अडथळे क्षणात नष्ट होतील. ती वस्तू कोणती? ती तुमच्या स्वयंपाकघरातच आहे. पण तिचा वापर कसा करायचा हे रहस्य आहे. आता नीट लक्ष देऊन ऐका. हा उपाय घरातील आईने किंवा मोठ्या स्त्रीने करायचा आहे. यासाठी तुम्हाला तीन मुख्य गोष्टी लागतील. काळे तीळ, जे शनीचे निवारण करतात आणि नकारात्मकता शोषून घेतात. झेंडूचे फूल, जे समृद्धीचे आणि मांगल्याचे प्रतीक आहे. 11 अख्खे तांदूळ. लक्षात ठेवा, तांदूळ तुटलेले नसावेत. अक्षदा, म्हणजे ज्याचा कधी क्षय होत नाही. कृती सांगते, ऐका. एका लहान ताटात किंवा हाताच्या तळव्यावर हे साहित्य घ्या. तुमच्या मुलाला किंवा मुलीला पूर्व दिशेला तोंड करून बसवा. आता त्यांच्या डोक्यावरून पायापर्यंत 11 वेळा हे साहित्य ओवाळून टाका. ओवाळताना मनातल्या मनात तुमच्या कुलदेवतेचे नाव घ्या. पण थांबा, हे ओवाळलेले साहित्य फेकायचे कुठे? हे सर्वात मोठे गुपित आहे. जर तुम्ही हे चुकीच्या जागी टाकले तर त्याचे परिणाम उलटे होऊ शकतात. हे साहित्य तुम्हाला वाहत्या पाण्यात किंवा एखाद्या निर्जन ठिकाणी अशा प्रकारे टाकायचे आहे की कोणाचा पाय त्यावर पडणार नाही. त्यामुळे मुलांच्या भविष्यातील सर्व मार्ग मोकळे होतील. केवळ ओवाळणे पुरेसे नाही. या दुर्मिळ योगावर दानाचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. संक्रांतीला दान अन मोक्षाचे रान अशी म्हण आहे. तिळगुळ दान. काळ्या तिळाचे दान केल्याने पितृदोष शांत होतो. वस्त्रदान. गरिबांना ब्लँकेट किंवा उबदार कपडे दान करा. अन्नदान. एकादशी असल्यामुळे या दिवशी सात्विक अन्नाचे किंवा धान्याचे दान करणे तुम्हाला हजारो पटीचे फळ देईल. या दिवशी गाईला गूळ आणि गवत भरवायला विसरू नका. यामुळे 33 कोटी देवांचा आशीर्वाद तुमच्या पाठीशी उभा राहतो. मकर संक्रांत आणि एकादशीचा हा संयोग म्हणजे विष्णू सूर्य शक्तीचा संगम आहे. या दिवशी भगवान विष्णूची कृपा मिळवण्यासाठी आणि जीवनातील अडथळे दूर करण्यासाठी
काही अत्यंत प्रभावी खालील प्रमाणे उपाय आहे ते सांगते, ऐका. 1. विष्णू लक्ष्मी प्राप्तीसाठी तिळाचा उपाय. एकादशीच्या दिवशी भगवान विष्णूंना काळे तीळ अर्पण करणे अत्यंत शुभ मानले जाते. काय करावे सांगते, ऐका. तांब्याच्या तांब्यात पाणी घेऊन त्यात थोडे काळे तीळ टाका आणि ते पाणी भगवान विष्णूंच्या मूर्तीवर किंवा शालिग्रामवर अर्पण करा. फायदा: यामुळे पितृदोष दूर होतो आणि घरात लक्ष्मीचा कायमस्वरूपी वास राहतो. 2. मुलांच्या प्रगतीसाठी 11 अक्षदा. मंत्रोपचार. तुम्ही उल्लेख केल्याप्रमाणे मुलांवरून ओवाळून टाकण्यासोबतच हा एक छोटा उपाय करा. काय करावे तर 11 अखंड तांदूळ अक्षदा घ्या. ते हातात धरून ओम नमो भगवते वासुदेवाय हा मंत्र 11 वेळा म्हणा. त्यानंतर ते तांदूळ एका पिवळ्या कपड्यात बांधून देवापाशी ठेवा किंवा मुलांच्या अभ्यासाच्या टेबलच्या ड्रॉवरमध्ये ठेवा. फायदा: मुलांची एकाग्रता वाढते आणि त्यांच्या कामातील अडथळे दूर होतात. 3. तुळशीची विशेष पूजन. एकादशी म्हणजे तुळशीचा अतिशय प्रिय दिवस. काय करावे? संध्याकाळी तुळशीपाशी शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा लावा. दिव्यात एक झेंडूचे फूल ठेवा आणि बाजूला ठेवा. तुळशीला 11 प्रदक्षिणा घाला. महत्त्वाची टीप: एकादशीला तुळशीला पाणी घालू नका आणि पाने तोडू नका. फक्त दिवा लावून प्रार्थना करा. 4. दारिद्र्यता निवारण दीपदान. काय करावे सांगते, ऐका. घरातील मुख्य दरवाजाच्या दोन्ही बाजूंना तिळाच्या तेलाचे दिवे लावा. शक्य असल्यास या दिवशी सायंकाळी पिंपळाच्या झाडापाशी एक दिवा लावा. फायदा: यामुळे घरातील नकारात्मक ऊर्जा, दुःख आणि दारिद्र्य बाहेर जाते आणि सकारात्मकतेचा प्रवेश होतो. 5. दान महापुण्य फळ. मकर संक्रांत आणि एकादशी या दोन्ही दिवशी दानाचे महत्त्व 10 पटीने वाढते. काय दान करावे? काळे तीळ, गूळ, नवीन धान्य, तांदूळ, डाळ, पिवळे वस्त्र किंवा सातूचे पीठ. कोणाला द्यावे तर गरजू व्यक्तीला किंवा ब्राह्मणाला हे दान द्यावे. 5. घरासाठी विशेष तोडगा. ज्यांच्या घरात सतत पैशाची कमतरता भासते त्यांनी एकादशीच्या संध्याकाळी तुळशीसमोर शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा लावावा. त्यात चिमूटभर काळे तीळ टाकावे. यामुळे महालक्ष्मी स्थिर राहते आणि घरात कधीही अन्नाची कमतरता भासत नाही. सख्यांनो, हा योग पुन्हा लवकर येणार नाही. त्यामुळे आपण मुलांच्या आनंदासाठी आणि घराच्या सुखासाठी हा छोटासा उपाय नक्की करा. मनामध्ये पूर्ण श्रद्धा ठेवा, कारण श्रद्धेशिवाय कोणतेही कर्म पूर्ण होत नाही. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. जर तुम्हाला काही शंका असतील तर त्याही विचारा. पुन्हा एकदा आठवण करून देते, कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. व्हिडिओ जास्तीत जास्त माता भगिनींपर्यंत शेअर करा, जेणेकरून सर्वांचे कल्याण होईल. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच करा, कारण तसेच माहितीपूर्ण व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येत असते. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आनंदी राहा आणि समाधानी राहा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.